व्यास स्वतः नारायण स्वरूप आहेत, पण भागवतासारखा ग्रंथ जगताला मिळावा याकरता भगवंतानीच लीला केली. काय लीला केली तर आपल्या आश्रमामध्ये बसलेले असताना, हजारो ग्रंथ पुढं असताना अचानकपणे वृत्ती औदासीन्य प्रगट केलं. ही उत्कंठा निर्माण करत्या भगवंतांनी केलेली घटना आहे. आणि स्वतःच विचार करायला लागले की एवढं मोठं मला ज्ञान आहे, एवढं तत्त्व कळतं आहे, पण आज असं उदास उदास का वाटतं, कळून वळत नाही. वास्तविक ज्ञानावर आरूढ झाल्यानंतर भक्तीमध्ये जसं उदासीनो गतव्यथा आहे तसंच उदासीनता नको आहे. म्हणजे निराशतावादी उदासीनता तर मुळीच नको आहे. आणि तशा छटेची उदासीनता, नैराश्य, जसं शारीरिक बिघाडामध्ये नर्वसनेस म्हणतो तसं मानसिक बिघाडातला नर्वसनेस एक शारीरिक बिघाडातला नर्वसनेस असतो. महाराज BP वाढल्यावर, लो शुगर झाल्यावर शारीरिक नर्वसनेसता येते, कळत नाही काय झालं. खेडेगावी भाषेत सांगू का, खेडेगावी लोक डॉक्टरला म्हणतात कसं नुसं होतंय, काय कसं नुसं होतंय तर अर्थ त्यांना सांगता येत नाही. ते नर्वसनेस, तर शारीरिक नर्वसनेस याचा तरी कार्यकारण भाव डॉक्टरांना शोधता येतो. पण ज्यावेळेला मानसिक नर्वसनेस होतो त्यावेळेला त्याचा हा व्यवहारी डॉक्टर त्याचा डॉक्टर होऊ शकत नाही. तर व्यासांना हा मानसिक नर्वसनेस आला अचानकपणे, अशांती पैदा झाली, असंतोष. विचार करू लागले एवढा मोठा साधनेचं भांडवल, अभ्यासाचं भांडवल सगळं असताना असं का, पोकळी का, शून्यता का, उदासीनता का मनामध्ये, बरं का, नुसते शरीरात नाही. ही रोगातली उदासीनता, शरीरातली नर्वसनेस वेगळा. त्याला काय शरीरातले कमी असणारे द्रव्य पूर्ण झाले की तो नर्वसनेस संपतो. लो शुगरवाल्याला साखर खायला दिली की बरं वाटतं. तर हा शरीर रोगातली नर्वसनेसता जाऊ शकते, पण मानसिक नर्वसनेसता कितीही व्यवस्था करा. महाराज एखाद्या व्यक्तीच्या वियोगामधून निर्माण झालेली नर्वसता त्याच्यापुढं भौतिक किती पदार्थ आणि ऐश्वर्य पैदा केलं तरी जात नाही. कारण त्याचं केंद्र वेगळं असतं, त्याचं केंद्र शरीर नसतं. त्या व्यक्तीच्या अभावातून मनाने पकडलेली जी आसक्ती, त्याला धक्का लागल्यामुळे निर्माण झालेली उदासीनता. तर उदासीनतेचे कितीतरी प्रकार आहेत. सगळे प्रकार फार चिंतन करायला वेळ नाही. पण व्यासांची उदासीनता, असंतोष हा केवळ शारीरिक नव्हता. व्यास सिद्ध महात्मा आहेत, शारीरिक असंतोषाचं काही कारणच नाही. तर आंतरलेव्हलवर असंतोषाच्या भूमिकेमध्ये ते स्वतःला विवेकानं विचार करू लागले, अंतर्मुख होऊन काय करावं. कथाम आलक्षितम प्रौरे संप्राप्तम कृजांगलम उन्मत्त कोजडवर विचरन गजसांवये कथम वा पांडवेयस्यम राजर्षे मुनिनासह. तेव्हा या स्थितीचा विचार करू लागले. आणि या पद्धतीचं वर्णन झाल्यानंतर जातप्राशराजयोगी व्यासं व्याकलया हरेः स कदाचित सरस्वत्यामुपस्पृश्य जलम शुची विविक्त देश आसीनम उदिते रविमंडले. अशा स्थितीत ती त्यांची अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली. किनाऱ्याला आहे व्यास क्षेत्रामध्ये. दुर्भगाश्च जनान वीक्षम मुनिर्दिव्येन चक्षुषा सर्ववर्णासमानाम यदध्यौ हितकाम हितमोगद्रुक. तर हे विचार करू लागले आणि अंतर्मुख होऊन दुसराही विचार करू लागले. इतिहासम पुराणांच पंचमो वेद उच्चते तत्र वेगधर्व पैलम सामगो जैमिनी कवी. मी सगळ्या वेदांचा अभ्यास केला, 4 शिष्यांना ते वाटून दिले, महाभारतासारखा इतिहास ग्रंथ प्रगट केला.
आणि हे सगळं करून सुद्धा अनेक शाखा, अनेक ऋषिष्य हे सगळं असताना सुद्धा माझ्यामध्ये ही पोकळी का निर्माण झाली, अशा प्रकारानं ते विचार करू लागले. आणि हा विचार चालता असताना विचार करणारे अधिकारी असल्यामुळं त्यांच्या त्या विचार पोकळीला काही वेगळं महत्त्व निर्माण झालं. किंबहुना हेतुपूर्वकच ती विचार पोकळी यांच्या मुखारविंदातून ग्रंथ प्रगट व्हावा याकरताच भगवंतांनी ती केलेली होती. आणि व्यास विचार करतायत, अस्त्वेव मे सर्वमिदं त्वयोक्तम, व्यास म्हणतायत. त्या प्रसंगात नारद आले आणि नारदांसमोर आपली प्रामाणिक परिस्थिती विचार करतायत, प्रगट करतायत. तथापि नात्मा परितुष्यतो मे, नारदा तुमचं मी स्वागत करतो, तुमची प्रसन्नता पाहून माझ्यातली ही असंतोष मला जास्त उघड दिसायला लागला आहे. पांढऱ्यावर काळं जसं उठून दिसावं तसं नारद म्हणजे आनंदासारखे पांढऱ्या रंगावर आणि असंतोषमय अंतःकरण काळ्या रंगासारखं त्याची जाणीव जास्त झाली. तर तुम्ही एवढ्या मस्तीमध्ये आनंदात आणि माझ्यात ही पोकळी कशामुळं? तेव्हा मी विचार करतोय, तन्मूलमत व्यक्तमगाध बोधम पृच्छामहे त्वाम अभवत् ममोआत्मभूतम. म्हणून मी तुम्हाला या पोकळीतून बाजूला होण्याकरता प्रश्न विचारतोय. महाराज वयाचा विचार करू नका. व्यास वयानं नारदांपेक्षा वयोवृद्ध दिसत होते. ते म्हणतात वयाचा विचार करू नका, माझी चूक, माझी शून्यता, माझी पोकळी घालवण्याकरता माझ्यात जर काही चूक असेल तर ती सांगा. स्नातस्य मे न्यूनमलं विचक्ष्व, आपण परावरे ब्रह्मणे धर्मतो व्रते, आपण मोठे आहात, माझी चूक मला सांगा. अशा पद्धतीचा प्रश्न विचारला आहे आणि याच्यातून भागवत तत्त्वज्ञान प्रगट झालं. तो प्रश्न विचारल्यानंतर अधिकारी नारद व्यासांची भूमी समजून घेत आहेत आणि देवाचं स्वरूप समजून येत आहेत. तुका म्हणे तूची खेळे डोही ठाई, नसेल तो देई धीर म्हणा. व्यासरूपानं तोच भगवान अवतरित आहे. या 24 अवतारामध्ये व्यासांचंही नाव आहे, नारदांचंही नाव आहे. आणि या दोन्ही अवतारी लोकांबरोबरची ही लीला आहे. तेव्हा त्या जाणीवेत महाराज ही जाणीव ठेवून डायरेक्टरचा संकेत समजून जसं नट कृती करतात त्याप्रमाणे हे दोघं एकमेकाशी बोलतात. त्यांना जाणीव असती, पण स्टेजवर कृती करताना डायरेक्टरचा संकेत महत्त्वाचा. तसं या अवतारी सगळ्या विभूतींना आदी नारायण परमात्म्याचा संकेत असतो, त्याप्रमाणे ते काम करत असतात. म्हणून नाटकामध्ये डायरेक्टरची भूमिका विचार नटाला नेहमी करावी लागते. तसे कारक पुरुष जे आहेत परिकर, हे भगवंताच्या डायरेक्शनकडे लक्ष ठेवून लीला करत असतात. कधी कोणाला कोणता भाव, कधी कोणाला कोणता भाव. स्टेजवर काम करताना कधी मालकाला सुद्धा नोकराची भूमिका बजावावी लागते. खाली उतरल्यावर मालक, पण स्टेजवर नोकर राजबिंडा असल्यामुळे त्याला राजाचं पात्र आणि मालकाचा चेहरा चांगला नसल्यामुळे त्याचं शिपायाचं पात्र. पण ती भूमिका वठवताना तशीच वठवावी लागेल. मालकाने मालकपणा गाजवून भूमिका श्रेष्ठ ठरणार नाही आणि नोकरांनी नोकरपणाची आठवण ठेवून राजापणाची भूमिका बजावली जाणार नाही. तिथं संकेताचा विचार लक्षात ठेवावा लागतो. तसं या लीला प्रकरणामध्ये हे जे कारक पुरुष जे आहेत ते भगवंताच्या इच्छेनं सगळ्या लीला करतात. मूळ देवाची इच्छा आहे भागवत प्रगट करायची आणि त्या इच्छेमुळं व्यासांकडं साधकातली उत्कंठा निर्माण करण्याची भूमिका आल्यामुळं या असंतोषाचं लीला केली
आणि नारदांकडं त्या साधकाचं मार्गदर्शकत्वाची भूमिका आल्यामुळं त्यांनी त्याप्रमाणे काम केलं. महाराज रामायण सांगताना आम्ही सांगत असतो या दोन भूमिका, की रामायण इतिहास आहे की लीला आहे. लीला आणि इतिहासामध्ये फरक आहे. इतिहास घडल्यावर वर्णन केला जातो आणि लीला आधी वर्णन केली जाते आणि त्याप्रमाणे ती स्टेजवर प्रगट केली जाते. नाटककार नाटक लिहितो आणि मग नट स्टेजवरती करतात, आणि इतिहास घडल्यानंतर लिहिला जातो. तर नाटक आणि इतिहासामध्ये हा फरक आहे. नाटक लिहिण्यापूर्वीच एक ध्येय ठरवलं जातं, ह्या सिद्धांत प्रगट करण्याकरता हे नाटक लिहायचं. आज जे आपण सिरियल पाहतो त्या सगळ्या स्टोरीची भूमिका सिद्धांताचा अधिष्ठान गृहीत धरून रचली जाते. तर काही वेळेला भौतिक जगताचा इतिहास ही भगवंताची लीला असते. रामावतार हा एका अर्थानं इतिहास आहे आणि एका अर्थानं ती लीला आहे. सर्व देवावताराच्या बाबतीत हे आहे. म्हणून एकाच अँगलनं ते पाहायचं नाही. लीला अँगलनं पाहता आलं तर वेगळा आनंद आहे. नाटक पाहणारे श्रोते दोन असतात. एकाला सगळी भूमिका माहिती असून तो कौतुक पाहतो नटांचं, आणि एक त्याला काहीच माहीत नसतं, तो क्युरियासिटी जिज्ञासा म्हणून ते सगळं पाहत असतो. हे दोन वेगवेगळे श्रोते आहेत. तशा पद्धतीनं या भागवताच्या भूमिकेकडं सुद्धा पाहताना ह्या भूमिका लक्षात घ्या. तर व्यासांची ही लीला आहे अशी एक भूमिका आहे, आणि साधकांकरता ती स्थितीचं वर्णन आहे, त्या परिस्थितीचं वर्णन आहे. म्हणून साधकदृष्ट्या त्या परिस्थितीची जाण ठेवा. आणि आदरणीय व्यासांच्या बाबतीत लीला म्हणून त्याची भूमिका लक्षात ठेवा. हेतू ठेवला आहे त्यात, साधकांना अभिमान होऊ नये शब्दज्ञानाचा, म्हणून केवळ शब्दज्ञान शांतीला समर्थ नाही हे सांगण्याकरता व्यासांच्या या असंतोषाची लीला आहे. म्हणून डोंगरे महाराज म्हणायचे, खूप वाचल्यानं शांती मिळेल असं समजत जाऊ नका. संग्रह होईल, शांती वेगळी आणि संग्रह वेगळा. बँकेतले पैसे साठणं वेगळं आणि पैशाचा उपयोग वेगळा, उपभोग वेगळा. तर शब्दपंडित संग्रही असू शकतील, रेकॉर्डला त्यांच्या खात्यावर धन असेल, पण प्रत्यक्ष उपभोग किती करतील हा प्रश्नच आहे. तेव्हा खूप संग्रहानं शांती मिळत नाही हे सांगण्याकरता व्यासाने ही लीला केली. हे नुसतं शब्दज्ञानाच्या संग्रहानं शांती मिळणार नाही. आज आमच्यामध्ये ती धून चढलेली आहे, नुसता संग्रह 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 संग्रह. काय करतात पत्ताच लागत नाही. हे संग्रह करणारे संग्रहाच्या वेडामध्ये संग्रह केलेल्याचं काय होतं इकडं लक्षच नाही. मोठमोठ्या या युनिव्हर्सिटीचे चालक मंडळी, महाराज मी असं ऐकलं की एका मोठ्या युनिव्हर्सिटीचं चालकाकडं प्रवेशाकरता इतका पैसा येतो की खोलीमध्ये बॅगाच्या बॅगा नुसतं टाकूनच देतो. ते पाहायला वेळ नाही, तिकडं परत त्याला वाळवी लागते तरी पत्ता लागत नाही. आमच्या वह्याच्या वह्या आम्ही भरतच असतो, पुन्हा कधी पाहतच नाही. पुढं पाठ मागं सपाट लिहायची धून, पुन्हा रिटर्न कधी पाहतच नाही त्याच्याकडं. लिहिणारा दिसतो चांगला, शांतीच्या दृष्टीनं लिहिणारा नाही आहे. एकाग्रतेनं, आपल्या उत्कंठतेनं, आपल्या शांतीकरता ऐकणारा जो आहे तो लिहिणाऱ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. लिहिणारा फक्त होलसेल खरेदी आणि रिटेल विक्रीचा उपयोग करतो. शांततेनं मन एकाग्र ठेवून ऐका, आपल्या स्वतःच्या करता ऐका. आणि
याचा या पद्धतीनं कसा उपयोग करावा हे शिकवणारं नारद चरित्र आहे. व्यासांनी नारदांना प्रश्न विचारला, नारदांनी व्यासांचा मोठेपणा स्वीकार केला आणि खरं उत्तर सांगताना भीड ठेवली नाही. नाही भिड भाडन तुका म्हणे सांगतो. आदरही ठेवावा आणि भीडही ठेवू नये, असं दोन्ही पाहिजे. न येणाऱ्यांच्या सापेक्षात कोणत्याही रूपानं श्रवण करणाऱ्यांचा आदर मनात असावा, पण कल्याणाकरता त्याला ही आडवं येऊ नये म्हणून निर्भीडपण संकेत असावा की बाबा केवळ एवढ्या वया भरून भागणार नाही. हा वास्तववादी संकेत करावा, नाराज झाला तरी हरकत नाही. आज महाराज खरं सांगणारे वक्तेच भेटत नाहीत, असं आहे. तोंड देखले, त्यांना वाटतं खरं बोलावं तर हे आपल्यापासून यायला बंद होईल, म्हणून तू करतो ते सगळं बरोबर असंच वरवर तोंडावर बोलत असतं. त्याच्या खरा विषय त्याच्या कानावरच घालत नाही. साधक व्हा, जिज्ञासू व्हा आणि कल्याणाकरता ऐका. तेव्हा नारदांनी कल्याणाकरता काय करावं हे त्याच्या आत्मचरित्रात सांगितलं. म्हणजे महाराज, तुम्हाला जो असंतोष झालेला आहे, एका बाजूला खूप तत्त्वज्ञान संग्रहाचा थोडासा अभिमान झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला लोकवाहवा करणाऱ्या ग्रंथाकडं आपलं लक्ष केंद्रित आहे. आपण धर्म प्रकरणावर लिहिलं, कल्याण असणाऱ्या भगवत प्राप्तीच्या प्रकरणावर खूप कमी लिहिलं आणि त्याच्यात कल्याण आहे. पण हा मुद्दा संकेत करताना मोठ्या मर्यादेनं संकेत केला. तर तुम्ही सगळं वर्णन केलं, यथा धर्मादयश्चार्था मनुवर्यानुकीर्तिता, पण एक उणीव स्पष्टपणा नाही. न तथा वासुदेवस्य महिमायनुवर्णिता. एवढं काम तुम्ही कमी केलं. हे सांगावं. तुम्ही प्रेमानं प्रवचनाला येता, लिहिता, ऐकता, खूप चांगलं आहे, पण भगवत प्राप्तीकरता भजन करत नाही हा स्पष्ट संकेत करावा. उपासनेला दृढ चालवावे. भजन शांती देईल, हा नुसता संग्रह शांती देणार नाही. पैसा मिळवून देईल, लौकिक मिळवून देईल, महाराजपणाची पदवी मिळवून देईल, शांती नाही देणार. आणि सुखाचं मुख्य केंद्र आहे शांती. शांती परते नाही सुख, येर अवघेच दुःख. पण हा संकेत करताना हा अधिकार नारदांचा का आहे आधी केले मग सांगितले. तर पूर्वजीवनामध्ये त्यांनी तेवढं खूप भजन केलं, म्हणून संग्रहाच्या बरोबर भजनाचा मला माझ्या जीवनात जास्त उपयोग झाला हे सांगण्याकरता आपलं पूर्वचरित्र नारद वर्णन करतात. ते म्हणले, बाबा तुमचे जो प्रश्न आहे तो त्यांनी या अर्थानंच विचारला होता की तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आहे ती माझ्यामध्ये नाही. तर त्याकरता त्यांनी आपल्या आत्मचरित्रातून हा विषय सांगितला. महाराज, माझ्या चेहऱ्यावरच्या प्रसन्नतेचं जर कारण ऐकायचं असेल तर ऐका. तर काय कारण आहे? तर ते कारण सांगितलं. मला सत्संग मिळाल्यामुळं मार्मिक साधनेची आवड लागली, ध्यानाची आवड लागली आणि त्या ध्यानाने नारदांना वर उचललंय बरं का. सगळ्यात पहिलं काही मिळालं असेल तर सत्संग मिळाला. म्हणून भगवंताकडे जाण्याचा वेगवान मार्ग आहे संतांची संगती मनोमार्गगती. अकळावा श्रीपती येणे पंथे. संतांची संगत करा. संत संगत म्हणजे प्रत्यक्ष प्रायोगिक जीवन सुधारण्याचं साधन. पंते हाती धरली पाटी. ग्रंथ तुम्हाला हातात धरून चालल्यासारखे नेत नाही, संकेत करतात, तुमचं तुम्हाला चालावं लागतं. माकडाच्या पिल्लासारखं आहे, स्वतः पकडून धरावं लागतं. आणि संत मांजराच्या पिल्लासारखं स्वतः पकडतात त्याला. म्हणून संतांची संगती मनोमार्गगती.
अकळावा श्रीपती येणे पंथे. बालकाचे चाली माता जाणून पाहून घाली, तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. तुमच्याकरता त्यांना स्वतःला गरज नसलेलं सुद्धा तुम्ही आचरावं म्हणून आचरता. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव, तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. तुमच्याकरता वारी करतील, वारीची गरज असो अथवा नसो, बसल्या बसल्या देव त्यांना भेटायला येतो तरी वारी चुकवत नाही. तुकोबरा नाही आले तर देव तिथे गेले एवढा अधिकार. म्हणून एकदा तसं झालं म्हणून काही पुढं उरलेलं आरोग्य चांगलं असताना पुन्हा वारी बंद नाही केली, आता मला काही गरज नाही, मला देव भेटायला आले. यद्यराचरते श्रेष्ठा. म्हणून जगाकरता जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकार, ही संत भूमिका असते. व्यासानं सांगितलं मला या जीवनामध्ये संतांच्या संगतीनं काही मिळालं. नारद चरित्रातला कॉमन फॅक्ट, मुख्य जर काही असेल मुद्दा तर संत संगत. त्याच्यातून त्यांच्या साधनेचे सगळे पैलू प्रगट झाले. भाग्यवान होते. कवळा वेल असताना वळवायची संधी हे भाग्याचं लक्षण आहे. मोठा वेल झाला तर कडक झाला तर मोडतो पण वळत नाही. लहानपणी संतांची संगत मिळणं हे फार भाग्याचं लक्षण. त्या लहानपणी नारदांना संत संगत मिळाली. भाग्योदय झाला, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. संत संगत मिळावी आणि संतांवर विश्वास व्हावा. तुकोबारायांच्या जीवनाचं कल्याणाचं साधन त्यांनी सांगितलं. माझं कल्याण का झालं असेल आणि तुमचं कल्याण कोण करील? मी काय केलं आणि तुम्ही काय करा, संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भावेदास झालो त्यांचा. आणि विधिवाक्य सांगितलं, अनुभव पण सांगितला, तेची माझी हित करीती सर. तिने हा गोपाळ कृपा करी, मला एकट्याला नाही कोणालाही, भागलिया मज वाहतील कडी, त्यांची निजोडे सर्व सुख. भगवान सुद्धा त्याच्यामुळं कृपा करते. मग आपलं कर्तव्य काय? वचन न मोडी बोलिले ते. तुका म्हणे शेष सेवी नावडी, वचन न मोडी बोलिले तेच माझे हित करीती सकळ. तुकोबारायांची ही धारणा आहे कल्याणाची. आणि या धारणेतून आपल्या अनेक संतांनी आपला अनुभव सांगितला कल्याण करण्याचा. नारदांनी व्यासांना हा संकेत केला, माझ्या पूर्वजन्मामध्ये मला बालपणी संतांची आवड लागली आणि संतांची आवड लागल्यानंतर पूर्वजन्माचं पुण्य त्या आवडीबरोबर संगतीनं विकास केला. संगती महत्त्वाची आहे. नारदांना संगत मिळाली. दर्शनापेक्षाही संगतीचा भाव जास्त आहे. दर्शनाचंही पुण्य वर्णन केलं आहे, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडणं. पण संगतीचा विशेष भाव आहे. एक एक अंगाचा महिमा वर्णन केला, दर्शनाचं वर्णन केलं, आलिंगनाचं वर्णन केलं, आलिंगन सुख वाटे. तर या पद्धतीच्या एक एक अंगाचं वर्णन केलं. संत चरण रज लागत असं, तुका म्हणे निवे तनू रजकडू लागत. एक एक अंगाचं महत्त्व वर्णन केलं. पण सगळ्यात श्रेष्ठ महत्त्व आहे संतांचे संगतीन मनोमार्ग. अकळावा श्रीपती येणे पंथे. तर संगत, नारदांना नुसतं दर्शन नाही झालं, संगत घडली. त्या गावातल्या अनेक लोकांना दर्शन झालं पण संगत घडत नव्हती. संगत ज्याला घडते त्याचं विशेष भाग्य समजावं. लाईनीतून येऊन दर्शन घेणारे अनेक आहेत. संगत, मला संगत घडायला पाहिजे. पुन्हा सहवास वेगळा आणि संगत वेगळा. इथं काही पगारी लोकांना पांडुरंगाचा सहवास घडतो, संगत घडते असं नाही.
त्या राऊळात असतात, त्यामुळं सहवास नाही म्हणता येत नाही. सहवास मिळाला, पण संगत मिळाली का नाही प्रश्नच आहे. संगत मिळाल्यावर कल्याण होतं. ईशतत्वाची संगत, तसं संत तत्वाची संगत कल्याण करणारी. इथं इथल्या लोकांना पांडुरंगाचा सहवास आहे, माऊलीच्या देवळातल्या नोकरांना संतांचा सहवास आहे. सहवास वेगळा आणि संगत वेगळी. सहवास ठीक आहे सापेक्षात, पण संगत विशेष ठीक आहे. याच जन्मात कल्याण करायला संगत कारणीभूत आहे. सहवास पुण्य वाढवू शकेल, पण थोडा वळसा देईल, आणि संगत जे तात्काळ सुधारणा करेल. म्हणून मनोमार्गगती शब्द वापर. त्या परमात्म्याची, शास्त्राची, संतांची संगत झाली पाहिजे, नुसता सहवास नव्हे. शब्द छलानं सहवास होतो या शास्त्रीय ग्रंथाचा, संगत होत नाही. सहवास करणारे खूप आहेत हल्ली, ग्रंथांचा सहवास करणारे. संगत करणारे थोडे आहेत. संतांचा सहवास करणारे पुष्कळ आहेत, संगत करणारे कमी आहेत. देवाचे सहवास करणारे पुष्कळ आहेत, संगत करणारे कमी आहेत. आणि कल्याणाला कारणीभूत संगत आहे, नुसता सहवास नाही. सहवास मर्यादित लाभ देईल, निरर्थक जाणार नाही, थोडा धीरे धीरे पुण्य वाढवेल. जसं तीर्थयात्रेमध्ये तीर्थे काळे देती फळ, तसं सहवास म्हणजे काळे देती फळ असं आहे. कालानं फळ मिळेल, पण तात्काळ फळ मिळेल संगतीनं. म्हणून संगत करा. तर गावकऱ्यांना सहवास मिळत होता. चातुर्मासाला काही मंडळी तिथं आले, साधूंची संगत, सहवास तिथं मिळाला. आमराईमध्ये उतरायला जागा दिल्या, लोक दर्शनाला येऊन जात होते. सहवास अनेकांना मिळाला. त्याच्यातूनही गावाला नामधारणेचं एक बीज सुरू झालं. पण संगत मिळणाऱ्या नारदांचं कल्याण. तर नारदांच्या आईबरोबर गाड्याबरोबर नळ्याची यात्रासारखे नारद आले 5 वर्षाचे असताना. आणि पहिल्यांदा सहवास आणि मग संगत. पहिल्यांदा आईच्या बरोबर आले म्हणजे सहवास, आणि नंतर संतांच्या अंतरंगामध्ये घुसले म्हणजे सत्संग सुरू झाला. जसं संत करतील तसं ते करायला लागले. संतांच्या आचाराचा संस्कार स्वीकार केला. मिळण्यापूर्वी नदीच्या पात्रातला ओहोळ सहवास करतो, तो जेव्हा मिळतो तेव्हा संगत होते, आणि संगत झाल्यावर ओहोळपणा जातो, नदीपणा तयार होतो त्याला. असं आहे. संगत सुरू झाली की त्याचा परिणाम आपणासारखे करीत तात्काळ. गंगा गटाराला गंगा बनवते. गंगेला गटार करू शकत नाही, पण कोणती गंगा गटारात मिळाल्यानंतर गटारीला गंगा बनवते. तर संतांचा तुमच्यावर परिणाम होत असतो, तुमचा संतांवर काहीच होत नसतो. मी सांगितलं ना, विळ्या भोपळ्याची संगत केली तर विळ्यात भोपळ्याचा काही परिणाम होत नसतो, भोपळ्याला विळ्याने कापलं जातं. जे दुर्बल असतं ना त्याच्यावर परिणाम होतो. विळा सबल आहे, भोपळा त्याच्यावर आपटला तरी विळ्याला काही परिणाम होत नाही. कापला विळाच भोपळाच जायचा आहे, तसं परिणाम आपल्यावरच होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि जर आपला परिणाम दुसऱ्यावर झाला तर तो संत समजू नये. रजोगुण तमोगुणाचा प्रभाव जर झाला, तुमच्या संगतीनं त्याच्या आचारात फरक पडला. मला काही वेशधारी संतांवर तुमचा फार प्रभाव होतो, ते तुमच्यासारखेच व्हायला लागतात, तुम्हाला आवडेल तसं करायला लागतात. तर वेशधारी संतांवर रजोगुणी तमोगुणी समाजाचा प्रभाव होत असतो, आणि स्थितीच्या संतांचा प्रभाव समाजावर होत असतो, हे लक्षात घ्या. तेव्हा ती संत मंडळी, त्यांचा प्रभाव साधक असणाऱ्या नारदांवर झाला, आणि त्यांना खेळ आवडेनासा झाला.
बालस्वभाव जो खेळमय तो खेळ आवडेनासा झाला. त्यांना वाटायचं बस इथंच राहावं आमराईमध्ये, ते करतील तसं करावं, त्यांच्यासारखी पूजा करावी, त्यांच्यासारखे ग्रंथ वाचावे, त्यांच्यासारखं संकीर्तन करावं, असा परिणाम त्यांच्यावर होत गेला. आणि एक चातुर्मासामध्ये नारदजी रंगले, इतके रंगले की या सगळ्याचा वीट आला आणि त्यांच्याबरोबरच निघून जावं असं वाटायला लागलं. इतके रंगले. त्या बाह्यांगाच्या संगतीत जाता जाता चिंतने चिंतने तद्रूपता, त्यांच्यासारखं वेश करावं वाटायला लागला, त्यांच्यासारखं गंध लावायला वाटावं लागलं. निर्मळ मन असतं लहान मुलाला, कुसंगत मिळाली तर ते वाईट होतं, सुसंगत मिळाली तर संत चांगलं होतं. संतांच्या सहवासात वाढलं तर गंध लावावं वाटतं, धोतर नेसावं वाटतं, टाळ घालावं वाटतं, पागोटं घालावं लागतं, फेटा बांधून कीर्तनासारखं टाळकरी म्हणून उभं राहावं वाटतं त्या लहान मुलाला. आणि संगत चुकीची असली तर ते टी व्ही पाहून शक्तिमानचा ड्रेस घालावा वाटतो, नटाचे ड्रेस घालावं वाटतं. आणि त्याचं कौतुक झालं तर लोक तसेच बनतात, दुसरं काय बनणार आहे. लहान मुलं संस्कारक्षम असतं तर फार भाग्याने चांगल्याची संगत मिळते, लक्षात घ्या. तर नारदजी फार भाग्यवान, ते म्हणजे मला संताची संगत मिळाली आणि त्यामुळे वास्तविक परमार्थाच्या अनुभवावर आरूढ झालो मी, म्हणून संत संगतीचा संकेत केला. आणि त्याबरोबर संतांच्या बरोबर भगवत चिंतन, कथाचिंतन याची मला गोडी लागली. या संतांनी मला काय काय दिलं? कथेची गोडी दिली, नामाची गोडी दिली. आणि त्या आस्वादातून मी आज तुमच्यासमोर दिसणारी जी माझी भूमिका आहे तिथपर्यंत पोहोचलो. तर चातुर्मासामध्ये विविध संस्कार झाले या संतांच्या संगतीत. नामसंस्कार झाले, कथाचिंतन संस्कार झाले, सदाचाराचे संस्कार झाले, सद्व्यवहाराचे संस्कार झाले, साधू वेशाचे संस्कार झाले. संतांच्या संगतीत वेगवेगळ्या अँगलनं संस्कार होतात, आहाराचे, विहाराचे, तर सर्वांगानं संस्कार झाले. आणि मी इतका रंगलो, नारदांनी सांगितलं व्यासांना की मला अजिबातच जगातला कोणताच व्यवहार गोड वाटेना. पण बाह्य माझं प्रारब्ध मला थोडासा वळसा पडायचा होता. बाह्य परिस्थितीमध्ये मी त्यांच्याबरोबर जाऊ शकलो नाही. मी विचारला प्रश्न, मला तुमच्याबरोबर यायचं आहे, पण बाह्य परिस्थितीमुळं मला अनुमती मिळाली नाही, बरोबर यायची अनुमती मिळाली नाही. आणि अनुमती मिळाली नाही त्यावेळेला मला फार वियोग झाला, दुःख झालं. त्या वियोगाचं वर्णन केलं आहे आम्ही या नारदांच्या कथेमध्ये. तो भाग सांगत असतो. चातुर्मास संपल्यावर जेव्हा निघायचा प्रसंग आला, संत पूर्वीच्या म्हणीमध्ये पाणी चांगलं राहायचं असेल तर पाणी बहता भला और साधू रमता भला असं वर्णन आलेलं आहे. नाही ते प्रकृती आसक्ती ममता रूपानं त्याला गाठवते, म्हणून साधू रमता भला. या कलियुगामध्ये साधू रमता भलाचा अनुभव हे दैनिक वारकरी करतात. एक दिवस एका ठिकाणी जास्त नाही, चालले पडू. ते साधूतेला अनुकूल आहे बरं का, साधू रमता भला. अहो एकाच रस्त्याने जातात तरी आसक्ती पैदा होती, ते लोक वाट पाहत राहतात, त्यांची व्यवस्था होत राहते. खरं म्हणजे वारकऱ्यांनी 2-4 रस्ते दरवेळेला एकाच रस्त्याने जात जाऊ नये. कधी या रस्त्याने जावं, कधी त्या रस्त्याने जावं.
कारण एकाच रस्त्याने गेलं की ओळख जास्त वाढते आणि त्याचा परिणाम साधनेवर होतो, त्यांच्या सुखदुःखाशी स्पर्श होतो. यावेळेला त्यांची एक बातमी कळली, ते आमच्या पोराचं पोरगंच मेलं. मग नाईला जर नाही का ना, त्याच्या दुःखात दुःखी व्हावं लागतं. लक्षात घ्या. म्हणून आसक्ती केंद्र बनवू नये याकरता. म्हणून वारकरी म्हणजे संन्यासी ते महाराज. संन्याशाला नियम दिला, एका ठिकाणी राहू नका. संन्याशीच्या प्रकारामध्ये एक प्रकार असा आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी एका ठिकाणी राहू नये. सगळे प्रकार नाहीत. कुटीचक, बहुदक, हंस, परमहंस, क्षेत्र संन्यासी असे प्रकार आहेत. क्षेत्र संन्याशांनी व्यवहारी जगतात राहू नये, क्षेत्रात राहावं असं आहे. वयस्कर व्यक्तीनं क्षेत्र संन्यास घ्यावा, त्याची फिरण्याची क्षमता नसल्यामुळं. आणि जर तरुणपणी संन्यास घेतला असेल तर त्यांनी क्षेत्र संन्यासी राहू नये, त्यांनी फिरत राहावं असं आहे. तसं वारकरी म्हणजे महाराज, महिन्याचा वारकरी म्हणजे क्षेत्र संन्यास आपलं हा फिरता बहुदक संन्यासीच हे लक्षात घ्या. रोज वेगळं उदक, रोज वेगळं स्नान, रोज वेगळ्या ठिकाणचं पान. तेव्हा अनासक्ती राहते त्यामुळं. म्हणून साधू रमता भला. जगाकरता तुम्हाला थोडं बंधन ठेवलं, चातुर्मासाची एका ठिकाणी राहावं. सगळ्या संन्याशाला बंधन आहे. आणि तो संन्याशाचा चातुर्माससुद्धा निम्मा टाकला, तुमच्यासारखा नाही. 2 महिन्याचा चातुर्मास म्हणजे 12 महिन्यातले 2 महिने फक्त एका जागेवर परवानगी, बाकी 8 महिने फिरत राहावं, 10 महिने. मग ते संतांच्या तुमच्याकरता व्यवस्था केली की या महात्म्याची स्थितीचा थोडा अधिक सहवास मिळण्याकरता ही चातुर्मास हे. आणि भौतिकदृष्ट्या प्रवास करण्याला प्रतिकूल परिस्थिती असते चातुर्मासात, वर्षा ऋतूच्या काळात. हाही त्यातला एक भाग आहे. आध्यात्मिकदृष्ट्या भगवत शयन काळ असल्यामुळं एका जागेवर उपासना करावी, हाही एक चातुर्मासाचा हेतू आहे. तर चातुर्मास संन्याशांनी एका जागेवर करावा आणि नंतर फिरत राहावं. तर ही मंडळी चातुर्मास संपल्यामुळं निघायच्या तयारी करू लागली. आणि चातुर्मासाच्या सहवासात या मुलावर संस्कार झाला. नारदांच्या पूर्वजन्म काळामध्ये जे बालनारद होते, दासीपुत्र, त्यांच्यावर तो संस्कार झाला. त्याच्यामध्ये श्रवण संस्कार झाला, नामभजन कीर्तन संस्कार झाला, सदाचार संस्कार झाला, उपासना संस्कार झाला, सगळे संस्कार झाले. आणि त्या संस्कारानं गोडी वाढली, यायची इच्छा. पण भौतिक कर्तव्यामध्ये संतांनी त्याचं प्रारब्ध पाहिलं असेल. आणि याला कधी उपाय होणार आहे महाराज? 2 अँगल आहे. संतांच्या पुढे जास्त हट्ट करू नये. आपला इच्छा जरूर प्रगट करावी संतांच्या संगतीत येण्याकरता. इच्छा प्रगटित करण्याला दोष नाही आहे, पण फार अति हट्ट करू नये. कारण तुका म्हणे येथे न चले तातडीन, प्राप्त काळ घडी आल्याला. काही वेळेला काही प्रतिबंध असतात आणि ते भोंड जिरवून दूर व्हायचे असतात, वळसा देऊन दूर करायचे असतात. आम्हाला आत्मदेवाचा प्रतिबंध भोंड जिरवून दूर झाला. सरळ पहिल्यांदा जेव्हा संन्यासी म्हटला तू संन्यास घे, तेव्हा नाही त्याला पटलं. विवेकेनं भवेत किंवा प्रत्रान देई बोले. आणि मग ते दुष्ट पुत्र झाला आणि त्याने त्रास दिला. आणि मग गोकर्णाचा उपदेश झाल्यावर मग जंगलात जायला तयार झाला. तर काही वेळेला भोंड जिरावी लागते. हे संसारी माणसं अशी आहेत, लगेच सगळे कीर्तनकार सांगतात, प्रवचनकार, काही भक्त सांगतात, वैराग्य होत नाही. भोंड जिरल्यावर वैराग्य होतं. असं आहे. रंगनाथ महाराजांच्या प्रवचनात हा शब्द असायचा, भोंड जिरावी लागते. तेव्हा अशी परिस्थिती असते. पण काही वेळेला संतांना भविष्य कळतं, म्हणूनही थोडा प्रतिबंध दूर करण्याकरता थोडा विलंब करतात. याचं भविष्य माहिती होतं. तर त्यामुळं संतांनी लगेलग परवानगी दिली नाही. लौकिक अपवाद येईल हेही त्यामध्ये एक कारण वाटत होतं.
लोक म्हणतील आमच्या गावात आले पोरगं फितवून चालले. अनेक प्रश्न असतात महाराज. आईला एकुलता एक होता कर्तव्यदृष्ट्या, म्हणूनही तत्काल अनुमती दिली नाही आणि परीक्षा पाहिली. या वियोगानं त्याच्या उत्कंठेची परीक्षा पाहिली जाते. तर नारदांची परीक्षा पाहिली गेली, परवानगी न देऊन सुद्धा उत्कंठेची परीक्षा पाहिली गेली. त्या उत्कंठेमध्ये नारद पास झाले. महाराज घटना काय घडते, अनुमती मिळत नाही, चातुर्मास संपत येतो, संतांच्या वियोगाचा प्रसंग येतो, गावातले तात्कालिक सहवासातले लोक औपचारिक विधी म्हणून निरोप घ्यायला येतात, संत सगळ्यांना प्रसाद देतात भरपूर. महाराज लोकांना काय महाराज, भरपूर प्रसाद म्हणजे भोगाचं लक्षण आहे असं आहे. इतकं बारीक शास्त्र आहे वैष्णवांचं की प्रसाद इतकाच घ्यावा असं एक शास्त्र आहे. सर्व भोजनाला प्रसाद मानणं ही एक वेगळी भावना आणि प्रसाद स्वीकृतीचं शास्त्र एक वेगळ्या अर्थानं आहे. तीर्थ आणि प्रसाद इतका घ्यावा की ज्याची पचून विष्ठा होणार नाही, इतक्या अल्पमात्रात घ्यावा, त्याला प्रसाद म्हणतात. भोगाकरता प्रसाद घेऊ नये. आम्ही बरेच लोक भोगाकरताच प्रसाद घेतो. पदार्थ काय तुटून पडायकरता प्रसाद खात असतो. तेव्हा चातुर्मासाच्या समाप्तीचा प्रसंग व्यवहारी मदत लोकांनी केली होती आणि त्याची परतफेड संत व्यवहार रूपानं करतात. जे काही जमा होत होतं ते सगळं प्रसाद रूपाने विपुल प्रमाणात वाटत होते आणि लोकही त्याच्यामध्ये त्या आनंदाच्या भोगामध्ये मशगूल होते. मला हे दिलं, मला इतकं भारी वस्त्र दिलं, मला आत्ता असं दिलं, बस तेवढ्यातच समाधान. अध्यात्माची जिज्ञासाच तेवढी नव्हती आणि त्या अशा पद्धतीत तो निरोप समारंभ चालला. नारदजी त्या प्रसाद घ्यायला हजर नव्हते. आठवणारी लोकांना, रोज मठात असणारा, रोज या आमराईमध्ये थांबणारा, आज नाही आहे, आठवणारी. पण नारदांना त्या प्रसाद खाण्यापेक्षा सुद्धा वियोग होणारं हे दुःख होतं, म्हणून नारद तिथं हजर नव्हते. आपल्या डोळ्याने आपल्याला हा वियोग पाहणार नाही. मग आता भौतिक प्रसादवाल्यांना सुद्धा थोडासा तरी आध्यात्मिक संस्कार करावा म्हणून निरोप समारंभामध्ये लोक जे संताचं कौतुक करायला लागले, ते संत म्हणले आमचं कौतुक करू नका, आम्हाला जो परमात्मा आवडतो त्याचं भजन करा. म्हणून तो भजन संस्कार त्या निरोप समारंभामध्ये समाजाकरता त्या संतांनी दिला. भजन संस्कार उपयोगाचा आहे. म्हणून तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे. म्हणून निरोप समारंभात जर मुख्य संस्कार काही केला असेल तर भजन संस्कार. प्रसाद घेतल्यानंतर संत मंडळी वाटे लावायला गावकरी निघाले. संताचा जय जयकार करायला लागले तर विरोध केला. म्हणे आम्हाला जो आवडतो त्याचा जय जयकार करा. म्हणून महामंत्राचा प्रसाद वाटला संत मुखारविंदातून. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे
हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा तत्व प्रधान आहे, प्रसाद आहे. एक तत्व नाम दृढ धरी मना हरिसी करुणा येईल, हा तत्व प्रसाद आहे. आणि भौतिक पदार्थाचा पदार्थ प्रसाद आहे. पदार्थ नासत असतो, तत्व नासत नाही. तत्वाचा अधिकार सर्वांना आहे. शुचिर्वा अशुचिर्वा असा हा तत्व प्रसाद आहे. महामंत्राचा विचार करत असताना गौरांग महाप्रभूंनी सांगितलं, कलिसंतर्पणोपनिषदातही सांगितलंय, शुचिर्वा अशुचिर्वा हा तत्व प्रसाद आहे. तो कालानं नासत नाही, पात्रानं नासत नाही. पदार्थ चुकीच्या पात्रात ठेवले तर नासतात, जास्त वेळ ठेवले तर नासतात, पण तसं तत्वप्रसाद नासत नाही. कोणीही दुराचार्याने घेतलं तरी ते त्याला सुधरवतं. दुराचार्याचा परिणाम नामावर होत नाही, नामाचा परिणाम दुराचार्यावर होतो. मग हा तत्वप्रसाद हा खरा अविनाशी आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून संतांनी हा तत्वप्रसाद दिला या मंडळींना. आणि तत्वप्रसाद दिला, पण शेवटी समाज त्याच्याशी अभिन्न राहणं अवघड आहे. देशकालाच्या आठवणाने आपण शिवेपर्यंत आलो आहे. आता आपल्याला परत घरी जायला पाहिजे. एवढं मोठं नामभजनाचा गजर जरी चालू असला तरीसुद्धा आठवण प्रकृतीची, आणि त्यामुळं त्या कालानं तो प्रसादातला आनंद ढिला केला आणि पाया पडून म्हणले, महाराज आम्ही आता जातो, आम्हाला निरोप द्या. शेवटी समाज किती आवडीनं आला तरी एक असा ठराविक वेळ येतो की त्यावेळेला तो घरी जायला मागं लागतो. स्वतः रामाच्या काळात सुद्धा ते चित्रकूटवर भेटायला गेले, पण 5-6 दिवसानंतर त्यांच्या मनामध्ये घरी जाण्याची उर्मी झाली. आता रामाच्या प्रत्यक्ष सहवासात झाली, तर बाकीच्या ठिकाणी तर असं होईल, यात काय विशेष आहे. म्हणून तर दैव येशा गुणमयी मम माया दुरत्या. तेव्हा गावकऱ्यांना ती माया आडवी आली आणि गावकरी निरोप घेऊन निघाले. आणि निरोप घेऊन निघाल्यानंतर हा खरा तत्वप्रसादाचा अधिकारी, तत्वाशी चिकटलेला, तत्वाला आकृष्ट झालेला, पण तपशिलात सुद्धा पुन्हा तो सहवास मिळावा या उत्कंठेनं लालायित झालेला देवर्षी नारद. गावातले लोक परत आले त्यावेळेला हे तिकडं चालले. आणि इतकी अवस्था होती की आता मी यांच्याशिवाय राहूच शकत नाही, मी राहू शकत नाही. डोळ्यात अश्रू आहेत, लोकांकडे लक्ष नाही. जाणवलं तिथं प्रसाद यायला हा नव्हता आणि आता चाललाय, पण लोक काही त्याच्याकरता त्याची स्थिती पाहायला परत नाही फिरले, ते आपल्या मार्गाने चालले. आणि तो मात्र उत्कंठेनं चाललेला उद्धार करण्याकरता. आणि दूर दिसले तेव्हापासून ओरडायला लागला. वासराला आपली आई दिसते तेव्हापासून जसं ते हंबरतं, तसा हा आवडीचा शिष्य या संतांना पाहिल्यापासूनच ते ओरडायला सुरुवात केली, महाराज माझा अंगीकार करा, माझा उद्धार करा. आणि त्या आक्रोशानं त्यांचं लक्ष खेचलं.
ज्याची जितकी जिकडं ताकद वाढते ना तिकडं खेचतो. रस्सीखेचमध्ये ज्याची ताकद वाढते तो दुसऱ्याला खेचतो. तसं पुढं जाणारे संत, पण याच्या भेटीची ताकद वाढली आणि लक्ष मागं गेलं आवाजाबरोबर. उत्कंठा, संतांना थांबवलं त्या उत्कंठेनं. आणि संत शिष्य बरोबर जे होते ते म्हणले, महाराज छोटे बाबा आलेले आहेत. त्यांना छोटे बाबा पदवी होती. त्या अमराईमध्ये बालावस्थेत सगळ्या भक्तीचं अनुकरण यांच्या संगतीत करणाऱ्या त्या नारदांना छोटे बाबा पदवी होती. आणि ते निरोप संभाराच्या वेळेला नव्हते याची जाणीव पण होती सगळ्यांना. आणि म्हणून ते बरोबरीचे जे सगळे संतांचे शिष्य आहेत ते म्हणतात, महाराज छोटे बाबा आले, जरा थांबा. महंतांना आग्रह करतायत. महंत थांबले आणि उत्कंठतेनं आलेला हा धावत धावत येऊन पायावर पडतोय, लोळण घेतोय. श्री संताची या माथा चरणावर साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो, सांभाळा तुम्ही माझा आता सांभाळ करा, सांभाळा. साष्टांग दंडवत घातला. पाय आपल्या उत्कंठेच्या अश्रू भिजवून काढली. हीच पूजा माझी, देवपूजा, देवपूजा. पाय तुझे गुरुराजा. त्या नयनाच्या अश्रूनं पाय धुवून काढले. भारी भारी अत्तरापेक्षा खरी पूजा ही आहे. माऊलींच्या समाधीवर मस्तक ठेवावं, ढसा रडावं, 2 अश्रू गाळावेत. मला ही सगळ्यात मोठी महापूजा आहे. माऊली याचा सांभाळा, कृपा करा. विश्रांती पावलो, सांभाळा उत्तरे, तुमच्यापर्यंत पोहोचलोय, मला ठेवा. असा भाव व्हावा संतांच्या चरणावर. संत वस्तू पदार्थानं जास्त प्रसन्न होत नाही, भावानं प्रसन्न होतात. संत आणि देव भावाचा भुकेले आहेत. देव भावाचा भुकेला हाच दुष्काळ. तुमचा भाव डोळ्यातल्या प्रेमाश्रूच्या रूपानं प्रगट व्हावा सद्गुरूच्या चरणावर, संतांच्या चरणावर. म्हणून पांडुरंगासमोर घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्याने पाहिन रूप. प्रेमे आलिंगिनानंत पूजन हे मुख्य पूजन आहे. भव्य वाळी नामामुळे. तेव्हा भाव पाहिजे. नारदांना त्या सहवासातून आत्मीयतेचा भाव झालेला होता. आईचा त्याग केला, समाजाचा त्याग केला आणि संतांच्या चरणावर येऊन शरणागत झाले. आणि ती शरणागती वास्तववादी असल्यामुळंच त्या हाकेतून संत मंडळी थांबली. आणि ती वास्तववादी असल्यामुळंच चरणावर मस्तक ठेवल्याबरोबर संतांच्याकडून आशीर्वाद दिला गेला. आशीर्वाद दिला, बेटा तुझं कल्याण. मोहानं बेटा म्हणणारे अनेक मिळतील. आध्यात्मिक संबंधातून बेटा म्हणणारे फक्त संत आहेत. ध्रुवचरितात पुन्हा हा बेटा शब्द आपल्याला नारदांच्याच कृपा पद्धतीमध्ये ऐकायला मिळेल. त्याच पद्धतीनं नारदांना आपल्या बालभावामध्ये या संतांची कृपा झाली, बेटा तुझं कल्याण. महाराज माझा त्याग करू नका, अंगीकार करा. मनापासून स्वीकार केल्यावर संत अंगीकार करतात आणि अंगीकार केलेल्याचं कल्याण होतं. अंगीकार ज्याचा केला नारायण, देवाने आणि संतांनी जर अंगीकार केला तर निंद्यतोही तेणे वंद्य केला. तर तुम्ही स्वीकार करा म्हणजे संत तुमचा अंगीकार करते आणि मग तुमच्यामध्ये निर्विकारता येईल. तेव्हा नारदांचा
अंगीकार केला, प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेनंतर बरोबर न्या म्हणून सांगितलं. संतांनी मस्तकावर हात ठेवला, आशीर्वाद दिला, बेटा आग्रह करू नकोस, माझा आशीर्वाद आहे, योग्य वेळेला तुझं सर्व देशकाल परिस्थिती निर्माण होईल, चिंता करू नकोस. नारदाने हट्ट केला नाही, बोध अंतःकरणामध्ये धारण केला, मंत्र धारण केला, तत्व धारण केलं. भौतिकदृष्ट्या संतांची आज्ञा घेऊन परत आले, फक्त देहानंच परत आले होते. राम देहानंच वनात गेले, मनानं भरताबरोबर आले. तसं आमचे नारद देहानंच परत गेले, मनानं संतांबरोबरच राहिले. महाराज हृदयामध्ये त्या सद्गुरूंची पावलं धारण केली आणि घरी येऊन ध्यान करत बसावं. भगवंताने हाक ऐकली, भौतिक मातेचं कर्तव्य संपवलं. लाकडं काढताना सर्पदंश होऊन माता समाप्त झाली. 1 वर्षा 1.5 वर्षाच्या आतच उपाधी संपली. कळल्याबरोबर तिथूनच जंगलात कळालं, तिथूनच गेले परस्पर. मृत्यू झाल्यावर देहाच्या विधीची सुद्धा विचार केला नाही. उपाधी संपली. जंगलामध्ये जाऊन गुरुचा बोध चिंतन करून ध्यान केलं. सत्यम परम धीमहि. ध्यानामुळंच ध्यात्याशी तन्मयता तल्लीनता झाली आणि साक्षात्कार घडला. भगवंताचं ते चतुर्भुज रूप दर्शन झालं आणि ते दर्शन वियोग रूपामध्ये जेव्हा अवतीर्ण झालं तेव्हा खडबडून जागे झाले. हे रूप मी आठवत होतो ध्यानातलं, ते कुठं गेलं? भगवंताने सांगितलं, नारदा, या गुरुकृपेचा एक टप्पा या जन्मात तुला एवढंच, पुढच्या जन्मात या कृपेच्याच फलश्रुतीमध्ये तू ब्रह्मदेवाचा मानसपुत्र होऊन नारद रूपानं अवतीर्ण होशील. गुरुबोधानं आयुष्य काढलं आणि नारद व्यासांना सांगतात की त्या भगवतचिंतनाचा लाभ, सत्संगतीचा लाभ, भगवत कथाश्रवणाचा लाभ हा मला मिळाला. चिंतने चिंतने तद्रूपता. आणि आज मी या प्रसन्न अवस्थेत आहे. माझ्यावर राधेची कृपा झाली या जन्मामध्ये. तिनं ही प्रसाद वीणा दिली. या वीणेची तार छेडली की माझ्या अंतःकरणामध्ये कुठेही दुःखाचा लवलेशसुद्धा स्पर्श करू शकत नाही. असा आनंदाचा अनुभव मला त्यातून मिळाला. आणि म्हणून या ज्ञानसंग्रहातून सुद्धा तुम्हाला जो असंतोष आहे तो या संतसंगतीच्या संत कृपेनं असंतोष माझ्या हृदयात कुठं प्रविष्टच होत नाही. मी नेहमी आनंदात असतो, आनंदाचे डोही आनंदात. म्हणून महाराज, या भगवंताचं गुणानुवाद गा, कथा करा. ती कथा तुम्हाला चिंतनामध्ये तन्मय करून तुमचा असंतोष घालविल. तुम्ही धर्मावर ग्रंथ लिहिले, इतिहास पुराण लिहिले, पण भगवंताचा लीलानुवाद कमी केला आहे, तो करा म्हणजे तुमचा असंतोष जाईल. हा सांकेतिक बोध आपल्या चरित्राच्या माध्यमातून दिला. आणि नारदांनी निरोप घेतला. देवर्षी नारदांनी निरोप घेतल्यावर व्यास महर्षींच्या अंतःकरणामध्ये प्रकाश पडला, बोध झाला. असंतोषाचं कारण नुसती चर्चेनं भागत नाही, चिंतनानं काम होतं. म्हणून चिंतन करा, भगवंतामध्ये चित्त अर्पित करा. सगळे असंतोषाचे डोंगर समाप्त होतील. मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसी. तर चित्त भगवंताशी संलग्न करून चिंतन केलं की काम होतं. हे मर्म कळाल्यानंतर व्यासानी
बौद्धिक चर्चेपेक्षाही भावनात्मक चिंतनामध्ये घालवायचं ठरवलं आणि या गंगेच्या किनारी येऊन एकांतामध्ये भाव स्पर्श करून ध्यान करायला सुरुवात केली आणि त्या ध्यानाच्या समाधी भाषेमध्ये भागवताची अभिव्यक्ती झाली। इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कंदे व्यासनारदसंवादे षष्ठोऽध्यायः। हरये नमः हरये नमः हरये नमः। कुंडलीकवरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की, नाम भगवान की, भागवत जी महाराज की जय। जय श्री राधे श्याम।